विठ्ठल 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 हरि जय जय राम कृष्ण हरे
पितांबर आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान तुका मन माझे हेची सर्व सुका तुका मन माझे हेची सर्व सुका Rukhumayi
राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे सुकृताचे जोडे विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगोरे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरे 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 सद्गुरु वाचोनी संसारी तारक वाचोनी संसार तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक वाचोनी संसार तारक नसेचे निष्कंक आन कोणी आशेचे निष्कंक आन कोणी आशेचे निष्कंक आन कोणी इंद्र
इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी चंद्रदेव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी चंद्रदेव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदतीना संशयाची श्रेणी छेदतीना संशयाची श्रेणी छेदतीना उघडे पर ब्रह्म सद्गुरुची मूर्ती सद्गुरुची मूर्ती उघडे पर ब्रह्म सद्गुरुची मूर्ती पर ब्रह्म सद्गुरुची मूर्ती पुरविते आरती शिष्याची पुरविते आरती सिद्धाची पुरविते आरती सिद्धाची वंचना करीती जनदुष्ट नष्ट करीती जनदुष्ट वंचना करीती जनदुष्ट नष्ट वंचना करीती जनदुष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती मुक्त श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदतीना संशयाची श्रेणी छेदतीना संशयाची श्रेणी छेदतीना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास म्हणे गुरुदास ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास म्हणे गुरुदास आमेने साधनास आन काही साधनास आन काही साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करो इंद्रचंद्र देव ब्रह्मादि आ संशयाची श्रेणी छेदतीना संशयाची श्रेणी देतीना संशयाची श्रेणी देतीना आ विठब्बार कुमाई जय 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 ढब्बार कुमाई विठब्बार कुमाई विठब्बार कुमाई विठब्बार कुमाई आ विठब्बार कुमाई सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसार तरक सद्गुरु वाचोनी संसार तरक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसार तारक नसेची निष्ठांक कोणी नसेची निष्ठांक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी अनशेचे निष्ठंक देव कोणी निष्ठंचे निष्ठंक देव कोणी इंद्रचंद्र देव अधिक दोळे इंद्रचंद्र देव ब्रह्मादिक कोणी संशयाची श्रेणी छेदितीना संशयाची संशया संशयाची श्रेणी संशया संशया संशयाची श्रेणी संशयाची श्रेणी छेदितीन इंद्रचंद्र देव ब्रह्म
ब्रह्मादि करोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करो संशयाची श्रेणी छेदती ना विठ्ठल विठ्ठल सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादे करोनी संशयाची श्रेणी छेदे तिना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविते आरते शिष्याची वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते इंद्रचंद्र देव ब्रह्मादे करोनी संशयाची श्रेणी छेदे तिना ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही इंद्रचंद्र देव ब्रह्मादे करोनी संशयाचे श्रेणी छेदे तिना विठ्ठल 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 शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पंचकुबादाने कथेचा विस्तार पंचकुबादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदेतिना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र अलंकापुरी निवासी असणारे विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा 5 चरणाचा सद्गुरूंचं अलौकिक महत्व सांगून त्यांच्याविषयी असणारी अनन्यता या अभंगात प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठल सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये भगवान गणेश जयंतीनिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली आणि अभंग माऊली ज्ञानोबा यांचा आहे. 5 चरणाचा आहे. थोडासा उशीर झालेला आहे, पण उशीर जरी झालेला असला तरी बरोबर 9:10 आपण कीर्तन समारोपाकडे नेणार आहोत. काळजी करू नका आणि हृदयाचे ठोके काही वाढवून घेऊ नका. त्याच्यामुळे थोडी गडबड होती. किती गडबड केली तरी इथंच बसायचंय. आपल्याला जायला लेट झालं मग इष्टीत पळून चालतंय का? नाही, इष्टीत त्याच्याच मापात चालणार आहे. त्यामुळे गडबड काय करू नका. सावकाश होऊ द्या कारभारी. ऐका, अभंग माऊली ज्ञानोबा यांचा आहे. प्रस्तुत अभंगामधून माऊली ज्ञानोबा सद्गुरूंचं अलौकिक वर्णन करतात. वरचे भोंगेच थोडा आवाज कमी करा. पहिली गोष्ट ही आहे, कीर्तनाला अनमोल अशी साथ करणारे सर्व गान गंधर्व देवता, दोन्ही मृदंगाचार्य, डाव्या बाजूला बसलेला पुरुष वर्ग, उजव्या बाजूला बसलेला महिला मंडळ, सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि मी अभंगाकडे येतो. माऊली ज्ञानोबा राय या अभंगातून सद्गुरूंचं वर्णन करतात. सद्गुरूंचं वर्णन हे अलौकिक आहे. पहिली गोष्ट, अलौकिक नेमकं म्हणायचं कोणाला? याचाच विरुद्धार्थी शब्द करा, लौकिक. जे लौकिक नाही ते अलौकिक. नेमकं कशाला म्हणायचं अलौकिक? तर अलौकिक या शब्दाचा अर्थ सांगत असताना या संपूर्ण सृष्टीचा जर आपण विचार केला तर एकच तत्व अलौकिक आहे, त्याला सामान्य चैतन्य म्हणा. विठ्ठल जयस्तय भरला रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. ते तत्व आहे ना, ते सगळीकडे व्यापून उरलेलं, त्याला म्हणा सामान्य चैतन्य. पण त्या सामान्य चैतन्याला जेव्हा उपाधी लागते तेव्हा त्याचे 3 प्रकार पडतात. 3 तत्व अलौकिक आहेत. कोणकोणते 3 तत्व अलौकिक आहेत? मायेची उपाधी लागलं का ईश्वर, अलौकिक तत्व आहे. आणि त्या ईश्वराचं नाव अलौकिक तत्व आहे. आणि आजच्या प्रतिपाद्य अभंगात जे सद्गुरूंचं वर्णन आहे ना, ते सद्गुरू अलौकिक आहेत. पहिला तत्व देव अलौकिक आहेत. अलौकिक नेमकं म्हणायचं कशाला? तर त्याचे काही निकष केलेले आहेत. जे सामान्य लोकांना कळत नाही ना, त्याला म्हणा अलौकिक. जे पंचमहाभूत तत्वात अडकत नाही ना, त्याला म्हणा अलौकिक. आणि काळाची सत्ता ज्या तत्वावरती चालत नाही त्याला म्हणा अलौकिक. पहिला निकष, सामान्य लोकांना कळत नाही. कोणतं तत्व? देव तत्व. सामान्य लोकांना देव कळत नाही. जर कळाला असता देव तर पंढरपूरला जातो आपण 15-15, 20-20 दिवस, गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेऊन माघारी येतो का तसंच माघारी येतो? काय म्हणणं आहे तुमचं? दर्शन घेऊन आषाढी वारीला पास असेल तुमच्याकडे, पासाशिवाय दर्शनाच्या वारीला नाही. पुणे जिल्हा दर्शन घेऊन, पांडुरंगाच्या वारीला दर्शनाला मराठवाडा, विदर्भ, खानदेश, परभणी, जालना, बीड इकडचेच वारकरी, पुण्याचे वारकरी, पंढरीचा वारकरी. आणि वारी चुकून येते नाही, चुकून ये घरी. लोकांनी प्रमाण सुद्धा सोयीसोयीने पाठ केले आहेत. जिकडे वार आहे ना तिकडेच लोक उपनीत आहेत. म्हणतात देव पंढरपूरला विटेवर नसतोय एकादशीला, मग कळसावर असतो. मग लोक दर्शन घेतात. तो का म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. लोक ते प्रमाण म्हणतात, स्वतः बोलते फिरतात आणि माघारी येतात. सांगा मला, लोकांना पांडुरंग परमात्म्याची किंमत कळती का? कळाली असती तर लोकांनी दर्शनाच्या बारीत राहून दर्शन घेतलं असतं, माघारी आले असते. पण लोक दर्शन न घेता माघारी येतात. सामान्य लोकांना देव कळत नाही. तुकोबाराय म्हणले, नका घेऊ पंढरपूरला जाऊन दर्शन, आता मी तुम्हाला घरात देव घेऊन येतो. देवाना लगे देवाना लगे साठवणीचे रुदले दागे, साठवणीचे रुदले दागे, साठवणीचे रुदले दागे. देवाना लगे देवाना लगे वणीचे रुदले दागे,
साठवणीचे रुदरे जागे साठवणीचे रुदरे जागे रुदले पक्वाचा आवाज वाढवा कडे थोडा वाढवा पक्वाचा आवाज बिंदास वाढवा काय नाही होत आता काय बदलीच असल्यामुळे त्याला काही ताण नाही बदली असला का ताण नसते कारण मोकळ्या मनाने झालं पाहिजे जरी माझ्या या कार्यक्रम पत्रिकेत जरी माझं नाव नसलं तरी माझ्या जन्मपत्रिकेत माझं नाव होतं म्हणून मी इथं आलो तुमच्याकडे ऐका प्रमाण असं आहे तुकोबराय म्हणले देव घ्या कोणी समाजाला पाहून म्हणले देव घ्या पण समाजाने एकमुखाने निर्णय दिला आम्हाला नको का साठवणीचे रुंदले जागे देवाला ठेवायची जागा हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पण ते तैसा हृदयामध्ये मी रामू किंवा अर्जुन उपदेश करत असताना देव उपदेश करतात अर्जुना आपुले मनोमंदिरी न विसंबी माते हृदयाच्या कोपऱ्यात माझं विस्मरण होऊ देऊ नको देवाला ठेवायची जागा हृदय आणि समाजाने उत्तर दिलं तुकोबाराय देऊ नको कारण आमचं हृदय काम क्रोधाधिक विकाराने गच्च भरलंय आम्हाला देऊ नको सांगा पंढरपूरला चालत जाऊन दर्शन न घेतात वारकरी येतात तुकोबराय देव घ्या म्हणतात समाज उत्तर देतो देव नको याचं उत्तरच हे सामान्य लोकाला देव कळत नाही अजिबात कळत नाही सामान्य लोकाला देव कळत नाही देव अलौकिक दुसरा निकष देव हे तत्व पंचमहाभूत तत्वात अडकत नाही कसं अडकल कारण या पंचमहाभूताला निर्माण करणाराच देवे निळोबाराय म्हणतात एकलेनी कंठे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे 5 महाभूते भौतिकी भिन्ने भिन्ने या पंचमहाभूताला निर्माण करणारा देव असल्यामुळे देव त्याच्यात अडकत नाही सामान्य लोकांना कळत नाही पंचमहाभूत तत्वात अडकत नाही तिसरी गोष्ट काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही अख्खं जग ज्याला भीतय असा असणारा काळ देव म्हणतात तो माझ्या घरी कामाला ठेवलेला गडी आहे म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगा ते चाले तुझी आसतेने वेदासी बोलणे तुझी आसतेने वेदासी बोलणे तुझी आसतेने वेदासी बोलणे तुझी आसतेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बाळे आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी देव म्हणतात तो माझ्या घरी ठेवलेला कामाला गडी आहे म्हणून संपूर्ण जगात जो काळ आहे किंवा जे भूत आहेत त्यांना घेऊन जाण्याचं कार्य त्या जीवाला घेऊन जाण्याचं कार्य जो काळ करतो ना तो माझ्या ताब्यात असल्यामुळं त्याची माझ्यावर सत्ता नाही सामान्य लोकांना देव कळत नाही पंचमहाभूत तत्वात अडकत नाही आणि काळाची सत्ता देवावरती चालत नाही देव तत्व अलौकिक दुसरं तत्व सांगितलं होतं देवाचं नाव अलौकिक कसं अलौकिक हेच 3 निकष लावायचे पहिला निकष सामान्य लोकांना कळत नाही सामान्य लोकांना देवाच्या नामाची किंमत अजिबात कळत नाही महाराज जर कळाले असते तर सततच लोकांनी श्री विठ्ठल जय विठ्ठल गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं लोक म्हणत राहिले असते पण असं कोणी म्हणताना दिसतं का काही लोकांना राम राम घातला ना लोक राम राम नाही म्हणत वेलकम म्हणतात आणि येतो आता जय हरी म्हणलं ना लोक जय हरी नाही म्हणत बाय बाय म्हणतात तर लोकांना राम रामची किंमत कळाली नाही लोक भजनच करत नाही बघायचं का तुम्हाला बघा विठ्ठल विठ्ठल तुम्ही माझ्याकडे बघत होते मी तुमच्या सगळ्यांकडे बघत होते 10-15 लोक सोडून कीर्तनाच्या मंडपात विठ्ठल विठ्ठल म्हणत नसतील तर बाकीच्या 22 तासात कधी म्हणत असतील विचार करा लोकांना किंमत कळत नाही नामाची जर कळाली असती ना नाम का पैशा वाचतं लोकांनी रांगा लावल्या असत्या ते रेडमीश्वर घ्यायला कशा रांगा लावल्या होत्या तशा लोकांनी रांगा लावल्या असत्या नामाच्या पाठीमागे एक दोष आहे तो दोष नाही पण मी लावलाय काय नाम हे फुकट आहे हे का पैशा वाचतं महाराज श्रीमंत लोक अजून आजरामर झाली असती सांगायचा मुद्दा नामाची किंमत लोकांना कळत नाही नाम अलौकिक पहिला निकष दुसरा निकष नाम हे तत्व पंचमहाभूतात अडकत नाही का अडकत नाही जिथपर्यंत आपली नजर जाते
तिथपर्यंत आपल्याला पृथ्वी तत्व दिसतंय, आभाळ टेकल्यासारखं दिसतंय, त्याला मराठी भाषेत क्षितिज म्हणतात. त्या क्षितिजापर्यंत गेलं का क्षितिज पुन्हा लांब मोर जातंय, पुन्हा तिथपर्यंत जा, क्षितिजाना अजून पुढे जातंय. जिथपर्यंत चालत जाऊ तिथपर्यंत पृथ्वी तत्व आहे. पण आपण भूगोलात शिकलो ना, पृथ्वी फक्त 29% आणि पाणी 71%. या पृथ्वीपेक्षा मोठं काय? पाणी तत्व आहे. पाण्यापेक्षा मोठं तत्व तेज आहे. कितीही अंधार पडू द्या, कितीही मोठ्या अमावस्याचा अंधार पडू द्या, एकदा का सूर्य उगवला अंधार निघून जातो. उगवायचीच वाट नाही, सूर्या पुढे प्रकटे प्रकाश जायचा. सूर्य उगवायच्या आधीच अंधार निघून जातो. तेज तत्व मोठा आहे. तेजापेक्षा वायू तत्व मोठा आहे. दार लावा का? दिवा विझल म्हणजे वारा कुठं पण घुसतो. वारा तत्व मोठा आहे. वाऱ्यापेक्षा आकाश तत्व मोठा आहे. आकाश सर्वत्र वसावे. आकाश नाही अशी जागा नाही, पण त्या आकाशापेक्षा आमचं नाम तत्व मोठं आहे. गगनाभूनी वाढ नाम आहे, नाम आहे. गगनाभूनी वाढ नाम आहे, गगनाभूनी वाढ नाम आहे, नाम आहे. गगनाभूनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवा पोसे निवृत्तीचे गगनाभूनी वाढ नाम आहे, नाम आहे. गगनाभूनी वाढ नाम आहे, नाम आहे. गगनाभूनी वाढ नाम आहे, नाम आहे. गगनाभूनी वाढ नाम महाभूतात सगळ्यात मोठं तत्व आकाश, आणि आकाशापेक्षा काय मोठं असेल तर ते आमचं नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा मोठं नाम आहे. पण काही काही मंडळी एवढं मोठं नाम त्या बंद खोलीत येऊन एखाद्या गुरूंच्या समोर घोंगडी अंगावर टाकून कानात सांगत आहेत. तुमच्याकडं आहे ना? आहे. गावगावात झाले ते महाराज. ऐका, एवढं मोठं नाव कानातच कसं काय जातं मला प्रश्न आहे, पण जाऊ द्या. जात असेल, कमी वेळ आहे आपल्याकडे, नाही तर अजून सांगितलं असतं. नाम मोठं आहे. सामान्य लोकांना कळत नाही नाम. पंचमहाभूत तत्वात अडकत नाही नाम. आणि काळाची सत्ता त्या नामावरती नाही चालत. आज सोमवार आहे. सोमवारच्या मालिकेतील पहिलाच अभंग ज्ञानोबराय वर्णन करतात. ओम नमो शिवा आदे, कावडे घेतले खांदे, मिळाले संत मांदे, त्यांचे चरण रज वंदुरे. दड 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 दोड 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 दड दड दोड दड दोड 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 दड दड दोड दोड पर सुतला कळकारा बापुरिया रे, पर सुतला कळकारा बापुरिया रे, पर सुतला कळकारा बापुरिया रे, पर सुतला कळकारा बापुरिया रे. मुखी से पाका पडिया रे, शिवनाम मुखी से पाका पडिया रे, शिवनाम मुखी से पाका पडिया रे, शिवनाम मुखी से पाका पडिया रे. त्या भगवान शंकराचं नाव जर मुखात घेतल्यावर काळ कसा पळून जातो वर्णन करतात माऊली. दडा 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 दुडू 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 दुडू. पत्र्यावर दगड पडले आवाज कसा येतो तसंच वाजत येत का नाही समाधान महाराज. इथं आल्यावर मला समाधान वाटलं त्यांच्याकडे बघून. ऐका, वारकऱ्याचं कीर्तन असं युद्ध पातळीवर चाललं पाहिजे. सप 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 नाही तो का म्हणे माझे अरे बस खाली. ऐका, त्या शिवाचं नाव जर मुखात घेतलं तर काळ चिंग चिंग चिंगट पळून जातो. गुरु वैद्य बाबा म्हणायचे. झिंग झिंग झिंगाट नाही बरं, नाही तर लोकांच्या ते बी ध्यानात यायला बसले. ऐका, काळ पळून जातो. काळाच्या पुढं नामाच्या पुढं काळ टिकत नाही. सामान्य लोकांना कळत नाही. पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. काळाची सत्ता त्या नामावरती चालत नाही. नाम अलौकिक, देव अलौकिक, देवाचं नाम अलौकिक. तिसरा विषय प्रतिपद्य अभंग करता घेतलाय. सद्गुरु अलौकिक. कसे अलौकिक? हे 3 निकष लावायचे. पहिला निकष, सामान्य लोकांना कळत नाही. सामान्य लोकांना कळत नाही, अजिबात कळत नाही. घ्या उदाहरण विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं. त्यांच्या वर्तमान स्थितीमध्ये किती लोकांना कळाले माऊली ज्ञानोबराय. काही लोकांना कळाले, त्यांनी कोरांनाही दिलं, पण काही लोकांना अजिबात कळाले नाही.
त्यात त्यांनी माती टाकायचा प्रयत्न केला. सामान्य लोकांना सद्गुरू संत कळत नाहीत, म्हणून संत सद्गुरू अलौकिक. पहिला निकष. दुसरा निकष, सद्गुरू संत हे पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. तुम्ही मला एखाद्या संतांचं नाव सांगा, मी तुम्हाला तत्व सांगतो कोणत्या तत्वाला जिंकले. सांगा एखादे संत. तुम्ही सांगणार नाही हे मला माहिती आहे. माऊली ज्ञानोबराय घ्या उदाहरण. माऊली ज्ञानोबरायांनी या पृथ्वीमध्ये समाधी घेऊन त्यांनी पृथ्वी तत्वाला जिंकलं. सोपान देवानी, निवृत्तीनाथांनी पृथ्वीत समाधी घेऊन पृथ्वी तत्वाला जिंकलं. का जिंकलं? कारण आजही ते समाधी अवस्थेत आहेत. समाधी हे 8वं अंग आहे. एकदा का समाधी अवस्था प्राप्त झाली ना की तो मनुष्य पंचमहाभूताला देह देऊनही टाकतो आणि पंचमहाभूताकडून देह घेऊनही टाकतो. याला समाधी अवस्था म्हणा. म्हणून आज माऊली ज्ञानोबराय कथा कीर्तन करीतो. आजही कथा कीर्तन करतात. समोर देव आहेत, देवासमोर कीर्तन करतात. माऊली ज्ञानोबराय पृथ्वी तत्वाला जिंकलं. तर माझ्या चित्तकला मुक्ताईनी आकाशात वीज चमकावी आणि क्षणार्धात अंतर्धान पावी अशा चित्तकला मुक्ताई माता गुप्त झाल्या. त्यांनी तेज तत्वाला जिंकलं. तर माझ्या नाथ महाराजांनी हा देहच घेऊन पाण्यात गेले. त्यांनी जल तत्वाला जिंकलं. तर माझ्या दिव्य जगद्गुरु श्री तुकोबारायांनी हा मानव देहाला येऊन आकाश मार्गाने वैकुंठाला गेले. आकाश तत्वाला जिंकलं. 5ही तत्वाला जिंकणारी ही महापुरुष होती. आपण ज्यांच्या मागं लागलोय, आपण ज्यांना सद्गुरू म्हटलोय, त्यांनी कोणत्या तत्वाला जिंकलंय का बघा, मग त्यांच्या पाठीमागं लागा. नाहीतर ते बाप्पून आम्हा जाते जेलमध्ये, मग येते पुन्हा आपल्याकडे पंढरीचा वार करे. ऐका, पंचमहाभूत तत्वाला जिंकलंय का, मग त्यांच्या पाठीमागं लागा. पंचमहाभूतावर विजय मिळवला. त्यांना म्हणा सद्गुरू. सामान्य लोकांना कळत नाहीत, पंचमहाभूत तत्वात नाहीत, अडकत नाहीत आणि काळाची सत्ता त्यांच्यावरती नाही चालत. कोणते संत? सगळ्याच संतांवर. माऊली ज्ञानोबरायांना 16व्या वर्षी काळ नेण्याकरता आला की निवृत्तीनाथांनी 2 बोटं दाखवली, काळ निघून गेला. पुन्हा आला 18व्या वर्षी, पुन्हा सोपान देवाने 2 बोटं दाखवली, पुन्हा गेला माघारी, पुन्हा आला. शेवटी चित्तकला मुक्ताईने 2 बोटं दाखवली. जो चव्हापासून गेलाय काळ अजून माघारी आला नाही. काळावरती विजय मिळवला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. बरं आता तुम्ही सांगितलं तर बोलतो. तुकोबारांनी नाही करता विमान आलं. आल्यानंतर देवाने ते विमान नदीच्या पलीकडे उभं केलं होतं. पूर्वी काय देहूला विमानतळ नव्हतं. आता पूर्वी नव्हतं ना, आता बी नाही. देवाने नदीच्या पलीकडे विमान उभं केलं देहूला. नदीच्या पल्ल्याड देवाने विमान उभं केलं आणि विमान उभं केलं आणि तुकोबारायच्या घराकडे आले. तुकोबाराय चला वैकुंठाला. तुकोबाराय म्हणले एवढा आयसा सांडोनी सोहळा आणि मी काय राहे ना निराळा. म्हणले एकादशी द्वादशी हे कीर्तन सोडून मी तुमच्यावर यायला काय रिकामाय काय? आम्हा 4-5 दिवस. आणि देवाला थांबून ठेवलं. आणि फाल्गुन वैद्य द्वितीयेला म्हणजे बीजला तुकाराम महाराज निघाले. देवा कसं जायचं? अहो मी सोय केली. काय? विमान आणलंय. कुठे? नदीच्या पलीकडे. चला. गेल्यानंतर तुकोबारायांनी विमान पाहिलं तर देवाने ते उंच ठेवलं होतं. विमानतळ नव्हतं. उंच ठेवलं आणि तुकोबाराय जवळ आले. विमानापाशी शिडी नाही, खुर्ची नाही. विमानात पाय कस काय ठेवायचा? आणि मग तुकोबारायांनी विमानाला एक प्रदक्षिणा मारली. सोय बी नाही हो पाय ठेवायची. मग तुकोबारायांनी देवाकडे पाहिलं आणि देवाला म्हणले देवा विमानात पाय कस काय ठेवायचा? एवढे उंच विमान उभं करतोय, तुला तर जरा डोक्याचा हा नाही नाही आपण नाही. तुकाराम महाराज म्हणले कस काय पाय ठेवायचा? म्हणले विमानात पाय ठेवायला जागा नाही. देव म्हणले थांबा मी काहीतरी आणतो. तुकाराम महाराज म्हणले नाही आता मीच माझी सोय करतो. आपुले आपण. हा मग तुकोबारायांनी पाहिलं तर अख्खं देहूगाव तुकोबारायांना वाट लावायला आलं होतं. काळ सुद्धा आला होता, यम सुद्धा आला होता. पण यम आहे ना लांब पाठीमाग पटांगणा तिकडे तंबाखू मध्ये बसला होता. आणि तुकाराम महाराजांनी पाहिलं यमा महाराज. यमाने ऐकलं, यमाने तिकडून हात केला. काय तुकाराम महाराज हेकडे ये. महाराज यमच पळत आला. काळजी नका करू, कीर्तनात येत नाही. आणि पळत आला. मग काय यम वंदितो चरणी. तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि तुकोबारायाकडे पाहून विनंती करतो काय सेवा करू? दिसत नाही तुला? मगाच्या धरून विमानाला प्रदक्षिणा मारतोय, काही केलं पाय ठेवायला जागा नाही. खाली महाराज यम खाली वाकला. मग त्याच्या मस्तकावरती पाय दिला आणि मग तुकोबाराय वैकुंठाला गेले. आता म्हणायचं होतं ते जगा काळ खाय आम्ही माता दिले पाय. महाराज संपूर्ण जग ज्याला भीतय असा असणारा काळ, या काळावरती विजय मिळवला संतांनी सद्गुरूंनी. सामान्य लोकांना कळत नाही, पंचमहाभूत तत्वात अडकत नाही. काळाची सत्ता सद्गुरूंवरती नाही चालत.
अशा अलौकिक तत्वाचं विश्व माऊली ज्ञानोबा आहे दिवस रात्र वर्णन करतायत साधकांनी पाहिलं. माऊली अहो एवढं तुम्ही निवृत्तीनाथांचं वर्णन करता, पहिल्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात, 8व्या अध्यायापर्यंत. कधी कधी निवृत्ती दादांना म्हणावं लागलं, माऊली माझं वर्णन थांबवा, गीतात खाण्याकडे जरा ध्यान द्या, कवर माझं वर्णन करणार तुम्ही, एवढं सद्गुरूंचं वर्णन का करता तुम्ही? तर माऊली ज्ञानोबा म्हणतात त्याचं कारण आहे. का बरं? कारण या संसारात आल्यानंतर सद्गुरूंशिवाय मला दुसरं कोणी तारणारं वाटलं नाही, म्हणून मी त्यांची भक्ती करतोय. माऊली मग तुम्ही बाकीची साधनं सांगितली, माऊली म्हणले बाकीची साधनं सांगितली, पण खरं सांगू का, मी माझ्या जीवनामध्ये सद्गुरूंशिवाय दुसरं कोणाचं भजन केलं तर नाहीच नाही, पण दुसरं मला साधन सुद्धा माहित नाही. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणजे 5व्या सांगतात. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, 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 गुरुचा मी दास, लेने साधनास अनकाही, लेने साधनास अनकाही, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, नेने साधनास अनकाही, नेने साधनास अनकाही, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, ब्रह्मादि करोनी, ब्रह्मादि करोनी. माऊली ज्ञानोबा शेवटच्या चरणात सांगतात की मी दुसरं साधन तर करत नाहीच नाही, पण दुसरं साधन मला माहित सुद्धा नाही. आता बऱ्याच लोकांना वाटेल बरं झालं शेवटचं चरण घेतलं संपलं कीर्तन, पण असं काही अजेंठा नाही की शेवटच्या चरणात प्रवेश करावा, पहिल्या करू नये, तिसऱ्या करावा, चौथ्या करू नये, असं काही लिखित नाही. महाराज शेवटच्या चरणातून पुन्हा पहिल्यातही जाऊ शकतो, त्याच्या मनाला आलं तर चौथ्यातही जाऊ शकतो. काय असं तुम्ही काही बंधन आहे का माझ्या? काहीच नाही. ऐका, तर माऊली ज्ञानोबा म्हणतात दुसरं साधन करत तर नाहीच नाही, पण मानत सुद्धा नाही, किंवा मला माहित सुद्धा नाही. आता कसं म्हणावं बरं? माऊली ज्ञानोबरांनी पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योगो नाम या अध्यायात अर्जुनाच्या अंतकरणातील काही ओव्या देवाच्या पुढे मांडलेत. देवाकडे पाहून अर्जुन म्हणतोय, देवा हे पुढे आलेले जे योद्धे आहेत ना, हे माझेच भाऊ बंद आहेत, माझाच भाऊ आहे, चुलत भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ, मामे भाऊ, त्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, सगळे पुरुष माझ्या समोर आणून उभे केलेत. आणि देवा तुम्हाला तर माहिती आहे काय की या पृथ्वी तलावरती सगळ्यात धनुर्धारी योद्धा माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. मी सोडलेला बाण परत त्याच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय माघारीच येत नाही, आणि यांना तुम्ही मला मारायला सांगता, आणि यांना मी जर मारलं तर देवा हे कुठं जातील? कुठं जातील? स्वर्गात जातील. स्वर्गात गेले देवा. हा गेले. मग पुढं देव म्हणले पुढं बोला, तर अर्जुन महाराज म्हणतात देवा हे स्वर्गात गेले आणि यांच्या पाठीमाग पुरुषच शिल्लक नाही राहिला, तर यांचा यथासांग विधी पिंडदानाचा कोण करणार? आणि यांचा काही यथासांग विधी नाही झाला देवा तर हे स्वर्गात राहणार नाही. अर्जुनाच्या मुखातील ओवी माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. तरे पितर काय करीते कैसेनी स्वर्गी वसते, तेही येते माघारी कुळा माझी. देवा ते परत कुळात येतील आणि आल्यानंतर काय गुदगुल्या करतील. छे छे देवा कुटुंबाचं वाटोळ करतील. वाटोळ नाही वज वाटोळ करतील. कशामुळं? एवढं सूक्ष्मता माऊली ज्ञानोबरायांनी अर्जुनाच्या मुखातून सांगावी अंतकरणातून. एवढा माऊली ज्ञानोबरायांचा अभ्यास. दुसरा सांख्य योग, तिसरा कर्मयोग. कर्माने कसा मोक्ष आहे, ज्ञानाने कसा मोक्ष आहे, नामाने कसा मोक्ष आहे, भक्तीने कसा मोक्ष आहे, योगाने कसा मोक्ष आहे, एवढी वर्णन सांगितलं माऊलीन. तुम्ही म्हणता दुसरं साधन माहित नाही, तर त्याचा अर्थ असा आहे की आपण ज्या साधनावरती आरूढ आहे ना, ते साधन आपल्याला एवढं महत्वाचं वाटलं पाहिजे की ते साधन सोडून दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे. म्हणजे त्या साधनावर एवढी निष्ठा पाहिजे की ते साधन आपल्याला तारणार आहे, म्हणून दुसऱ्या साधनाकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. कोणतीही साधना असू द्या, ती मनुष्याला तारल्याशिवाय राहत नाही, कोणती असू द्या. आता एवढे सुंदर
गायन करतात. कधीतरी सरस्वती माता यांच्या जिभेवरती बसून असा आशीर्वाद देईल की कधी हे समाधी अवस्थेत जातील यांना सुद्धा कळणार नाही. याला गायन कला म्हणतात. देते ना आशीर्वाद. आता हे सुंदर एवढा मृदंग वाजवतात महाराज. मृदंगाने सुद्धा मोक्ष मिळतो. पण हल्ली काही कीर्तनकार म्हणतात चमडं वाजवलं कुठं मोक्ष मिळेल का. आता आशांच्या कीर्तनात पकवाज नाही वाजवायचा, मग ढोल वाजवायचा. म्हणायचं कर उभेनी प्रवचन होऊन दे तुझंच. आता महाराज पकवाजाने लावणी मृदंग सुरती टाळ घोषे कशाला लिहिलंय. पकवाजाने मोक्ष मिळतो. एका गावात एका व्यक्तीला कोड फुटले आणि गावाने दिलं काढून. म्हणजे गावात थांबायचं नाही. महाराज त्याला कोड फुटले तो गेला जंगलात. जंगलात गेला आणि काही साधू संतांची गाठ पडली. साधू संत त्यांनाच म्हणतात जे रंगलेले गांजलेले त्यांनाच जवळ करतात. जे का रंगजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देवते त्याचे जाणावा. साधूने बोलवलं. का आला बाळा इकडे एवढ्याला. म्हणले मला कोड फुटले गावाने काढून दिलं. काय काळजी नको करू आमच्या आश्रमात राहा. पण राहत असताना तुला 2 टायमाची सेवा होईल जेवायची. पण तसा राहू नको काहीतरी सेवा कर. कारण फुकट कधी खाऊ नये. आपण जिथं जेवलो ना तिथं काहीतरी सेवा करायची. आता इथं 9ला अन्नदान आहे ना. हा मग इथं जेवायचे कोणाला कोणाचा अधिकार आहे इथं जेवायचा. ज्याने कीर्तनाला आलाय श्रवण केलंय किंवा पंक्तीला वाढू लागलाय बसायला टाकलंय कणिक म्हणून आणली तांबे आणलाय का दुसऱ्याच्या चपला घेऊन गेला त्याला नाही नाही. कोणाचा अधिकार आहे जेवायचा. ज्याने काहीतरी सेवा केली त्याचा. तू जेव पण 2 टाइम इथं जेवणार आहे तर त्याच्या पाठीमागे काहीतरी सेवा कर. कारण लोकाला फुकट खायचा लय नाद लागलाय. लोकांना नुसते चरत आहेत फुकट. एखाद्याच्या घरी गेलो आपण जेवायला त्याने जेवायला घातलं मग आपण काही सेवा नाही केली. फुकट जेवू नये. लहान पोरग दिसलं 10 रुपयाची नोट त्याच्या हातात द्यावी मगच बाहेर पडावं. फुकट काय जेवायचं आपल्याला अधिकार आहे. फुकट जेवू नये. काही लोक त्या नाव्याचे पैसे बुडवतात. नावी कोणाला म्हणतात. जो आईपेक्षा जास्त तोंडावून हात फिरवतो त्याला नावी म्हणतात. आणि लोक त्याचे पैसे बुडवतात. काय म्हणावा लोकाला फुकट खायचा लय नाद लागलाय. तो इथं राहिला ना तुला फुकट राहता येणार नाही. सेवा कर. काय सेवा करू काय नाही. तू मठ जाडून घे. संध्याकाळी हरिपाठ होतो. हरिपाठात पखावच वाजव. मला वाजवतो पण मला येत नाही ना. आम्ही शिकवतो. बस समोर बसवलं वाजव. काय धागिनता वा. पोराने बी असाच वाजवला. म्हणले काय ताल आहे पोराला. काय ताल आहे. ताल आहे तो माल आहे नाही तो जीवन का हाल आहे. हा ताल आहे तर माल आहे नाही तर जीवनाचा हाल आहे. तालात असेल तरच माल आहे. ऐका वेगळ्या ताल आहे आपुल्याच्यात नादात. ऐका ताल पाहिजे फक्त. आणि मग ते म्हणले वाह काय भारी वाजवतोय. पुढचे बोल दिले मग 4 मात्रा 8 मात्रा 32 मात्रा 64 मात्रा 128 मात्रा बोल सरपट ताना सगळं दिलं. पोरग वाजवायला लागलं. पण रियाज करायचा कुठं. साधना करायची कुठं. सद्गुरूने त्याला काय पखवाज दिला नाही. त्याने एक जंगलात मोठं झाड पाहिलं. झाडाजवळ गेला बुंद्याजवळ उभा राहिला आणि त्याच्यावर वाजवू लागला. ना धिन धिन ना ना धिन धिन ना. नाही तबल्याचा आहे पकवाजाचा वाजवू लागला. धाकिट धा धिट वा पकवाजाचा आधी ताल वाजवू लागला. आणि वाजवता एवढा रियाज केला महाराज. हे साधू संत म्हणले हे झाडाजवळ रोज काय करतोय. जाऊन पाहिलं नवल वाटल तुम्हाला. झाडाला गठ्ठे पडले. झाडात गेलो. सद्गुरू म्हणले काहीच पोरांनी रियाज केलाय. म्हणले ह्याला पकवाज द्या. बस म्हणले वाजवून दाखव. त्याने पद्मासन घातलं. समोर पखावाज ठेवला आणि तो वाजू लागला. पखावाजात 2 प्रकारचे नाद आहेत. आघात केल्यानंतर निर्माण होणारा नाद आहद नाद आणि आघात न करता निर्माण होणारा नाद त्याला अनाहद नाद म्हणतात. तो फक्त समाधी अवस्थेत प्राप्त होतो. महाराज पद्मासन घातलं. डोळे झाकले आणि अंतःकरणात आलेले बोल पकवाजात वाजायला लागले. नुसते वाजायला नाही लागले पकवाजच हवेत गेला आणि वाजायला लागला. गुरुजी म्हणले पोरग तर आपल्या मोर निघालं. रहा 1 पाऊल पुढे. महाराज पोरग तर आपल्या मोर निघालं. कायच पोराने रियाज केला. नवल वाटेल तुम्हाला. अनाहदनात तर वाजला पण अंगावरचे कोड निघून गेले. कोड गेलेच गेले. पण पखावाजाच्या घराण्यात त्याचा घराणा तयार झाला. 2 घराणे आहेत पखावाजात. एक नाना पानसे दुसरा कुदमसिंह. या कुदमसिंह घराण्यात कथा आलेली आहे. कोडियाचा कोरिया कैसा झाला. त्याचा निबंध लिहावा लागतो 15 मार्काला विशारदच्या परीक्षेला. हे समाधान महाराजांना विचारा ते उद्या सांगतील तुम्हाला. ऐका माझा सांगायचा मुद्दा जर निष्कामतेने सेवा केली आपल्या साधनावर तर ते साधन आपल्याला तारतं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात मला अनेक साधनं जरी माहीत असली तरी माझी निष्ठा सद्गुरूंवरती आहे. म्हणून सद्गुरूंशिवाय मी दुसरं साधन मानतही नाही आणि करतही नाही.
बरं ठीक आहे, सद्गुरूशिवाय तुम्ही दुसरं भजन करत नाही, मग सद्गुरूंनी तुम्हाला तारलं का, आहे का? आता एवढं वेळ काय सांगतोय, तारलं का, हेच का प्रश्न? लोकांकडे पाहून माऊली म्हणले आता तुम्हाला तसं सांगत नाही, आता तुम्हाला व्यतिरेकात्मक पद्धतीने सांगतो, आता चकार लावून सांगतो की माऊली ज्ञानोबा म्हणतात सद्गुरूंशिवाय या विश्वात दुसरं कोणीच तारू शकत नाही. सद्गुरु वाचोनी संसार तारक, सद्गुरु वाचोनी संसार तारक, सद्गुरु वाचोनी संसार तारक, सद्गुरु वाचोनी संसार तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसार तारक, नसेची निष्ठंक कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादिकी करुणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादिकी करुणी, माऊली ज्ञानोबा त्या साधकाकडे पाहून सांगतात, ऐका मी दुसरं साधन करत नाही, मानत नाही, नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजोनी या संसारी बाबा तारू झालो. आजच देऊ नका. देव म्हणतात मीच तारतो, देव म्हणतात तुम्हाला तरायचंय ना या मायेच्या संसारात तुम्ही माझं भजन करा, मी तुम्हाला तारेल. देव म्हणतात मी तारतो, माऊली ज्ञानोबा म्हणतात सद्गुरूच तारतात. आता दोन्ही मोठी माणसं आहेत, एकाचं बरोबर आणि एकाचं खोटं, आपली जीभ काय रेटणार नाही. मग नेमकं खरं कोणाचं, तर खरं कोणाचं तुम्हाला काय वाटतंय? आता मला प्रश्न पडलाय, तुम्हालाच विचारावं म्हणलं. कोणाचं खरं वाटतंय? हा, सद्गुरू. जिकडे वार आहे तिकडेच उपण्याचं ठरवलंय तुम्ही. सद्गुरू तारतात. कशा तारतात सांगा प्रक्रिया मग. तर तसं पाहिलं तर सद्गुरूच तारतात. आता विशेष तो घेतलाय म्हणल्यावर तेच सांगावं लागेल. सद्गुरूच तारतात. कसे तारतात? कारण तारण्याची जेव्हा क्रिया होते ना तेव्हा देवाला सुद्धा देवपणा टाकावं लागतो आणि सद्गुरू व्हावं लागतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तसं पाहिलं ना सद्गुरू तारतात म्हणजे सद्गुरू नाही तारत. तसं तारायची क्रिया हे ज्ञान करतं. ज्ञानविनय एके उपाय करीशी जितुके तीही गुंपसी आधी की रुखीये तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे किरण नाही आन परे थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ज्ञानविना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोनी. वेद हात वर करून सांगतोय ऐका तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे ना मग ज्ञान प्राप्त करा. मग ते ज्ञान कुठे? गुरु तेथ ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. आणि मग ते ब्रह्माऐक्य ज्ञान सद्गुरूंच्या मुखातून ऐकलं का मनुष्याला मोक्ष मिळतो. म्हणले मग देवाचं भजन केलं देव कसा देतो? देवाची सुद्धा एक प्रक्रिया आहे. देव म्हणतात तुम्ही माझं भजन केलंय ना मग मी पण तुम्हाला मोक्ष देतो. कसा? तर 10व्या अध्यायातील 10वा श्लोक देव सांगतात तेषाम सतत युक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धी योगम तम येन मामुपयांती ते. त्यांनी माझं भजन केलंय ना तेषाम सतत युक्तानां मी ददामी म्हणजे मी देतो काय? बुद्धी. बुद्धी म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाने मोक्ष. देवही देतो पण जर एवढं वळण खाऊन देव देत असेल तर अगोदरच सद्गुरूच्या नादी नको लागायला. म्हणून सद्गुरू वाचोनी संसारी तारक नसेचे निष्ठंक आन कोणी. सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीच तारू शकत नाही. कोण कोण तारू शकत नाही तर माऊली ज्ञानोबा यादीच सांगतात. इंद्र
चंद्र देव ब्रह्मादे करोनी संशयाचे श्रेणी छेदेती ना. इंद्र नाही तारू शकत, चंद्र नाही तारू शकत, ब्रह्मदेव नाही तारू शकत. का तारू शकत नाहीत हे? कारण चंद्र आला, चंद्राने केला घोटाळा. इंद्र आला, इंद्राने केला घोटाळा. आणि ब्रह्मदेवाचं कीर्तनात सांगण्यासारखं नाही. कीर्तन झाल्यावर जेवताना पंक्तीला बसा, प्रमाणासह सांगल काय घोटाळा केला त्याने, ऐका. आणि एकदा का घोटाळा केला का त्याच्या मागे ईडी लागती, आणि ज्याच्या मागे ईडी लागली तो दुसऱ्याला तारील का? त्याच पडला असतं झाकायचं, तो काय दुसऱ्याला तारेल, ऐका. म्हणून इंद्राने पाप केलं, गेला इंद्रायणीला स्नान केलं, झाला मुक्त. चंद्राने पाप केलं, चंद्रभागेत गेला, केलं स्नान, झाला मुक्त. ब्रह्मदेवाचं सांगाय नको. महाराज हे तारू शकत नाहीत का? कारण हेच अडकलेत. करीता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार सामर्थ्य ब्रह्मदेवात ताकद नाही की जो स्वतःच्या बाहुबलावरती पहिलं तीराला जाईल. जिथं ब्रह्मदेव जाऊ शकत नाही तिथं आपण जाऊ. काय शंका घ्यायचं कारण? शंकाच नाही घ्यायची, कारण तो तरूच शकत नाही. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात ना, कितीही मोठा माणूस असू द्या आणि त्याने ठरवू द्या की आपल्या बाहुबलावरती तो पहिलं तीराला जाईल, हे बोलणंच अशक्य आहे. आपुलनी अंगे थोडी माया जळ ऐसे नाही बळ कवना अंगी. एखादा जर म्हणत असेल मी माझ्या बाहुबलावरती पहिलं तीराला जाईल संसार तोडून, तर हे बोलणं शक्य आहे. जिथं आपलं जमाना, जिथं ब्रह्मदेवाचं जमाना, तिथं हे बाकीचे कामापुरते देव काय करतील त्यांचं मला वर्णन करायचं नाही. कोणीच तारू शकत नाही, सद्गुरूच तारतात. संशयाचे श्रेणी छेदेती ना. कोणकोणते संशय? को बुद्धी, को निवेशय, को आभास. आभास म्हणजे काय? ही बुद्धी म्हणजे काय? हे जगत कसं निर्माण झालं? शरीर पंचमहाभूताचं कसं काय तयार होतंय? शेवटी पंचमहाभूताला कसं अर्पण करायचं? यासारखे जे निरुत्तरित करणारे जे काही प्रश्न आहेत, हे जे अज्ञान आहे, याला संशय म्हणा. ही संशयाची शृंखला सद्गुरूंशिवाय दुसरं कोणी सोडवू शकत नाहीत. आणि सद्गुरू कसे आहेत? उघडे परब्रह्म, सद्गुरूची मूर्ती. सद्गुरू हे उघड परब्रह्म आहे. देवाला मायेची उपाधी लागली म्हणून देव झाला, आपल्याला अज्ञानाची उपाधी लागली म्हणून आपण जीव झालो. पण सद्गुरूला कशाची उपाधी आहे? सद्गुरूला उपाधीच नाही, म्हणून सद्गुरू उघडे परब्रह्म, उघडा आहे. आणि ते काय करतात? पुरविते आरती शिष्याची. आरती नाम इच्छा, इच्छा पूर्ण करतात सद्गुरू शिष्याची. काय असते हो इच्छा सद्गुरूंकडून शिष्याला? तर शिष्याला काय इच्छा असते? सद्गुरूंनी डोळे झाकले का त्यांचा मठ माझ्या नावा व्हावा द्या, ही इच्छा नसते. मग काय इच्छा असते? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ही इच्छा सद्गुरू त्याची पूर्ण करतात. पण खरं सांगू, एवढे जरी मोठे सद्गुरू असतील, पण लोकाला लय नाद लागलाय. किती मोठा माणूस असू द्या, त्याला नाव ठेवायला, त्याचे वरबडे काढायचे लोकाला सवय. मग वंचना करीते नावच ठेवतात लोक. वंचना करीते जन, दुष्ट नष्ट. दुष्ट प्रवृत्तीचे लोक नष्ट होते, पण त्यांची वंचना केल्याशिवाय राहत नाही. वंचनात लोकांना नावं ठेवायचं लय नाद लागलाय महाराज. आता कीर्तन झालं, जेवण झालं, 4-5 लोक एकत्र बसली, काय त्यांची चर्चा असते हो? काय महाराजांनी अभंग घेतला, काय कीर्तन केलं, काय पकवाजायचे होते, असा विषय असतो? तो विषयच नसतो. काय म्हणले झाला कीर्तनाचा, असं कुठं जेवण असतंय? मीठच नाही टाकलं. लोकांना नावं ठेवायला लगेच सुरू करतात. 4-5 लोक एकत्र बसलेत आणि ते नावं ठेवीत नाही. असे मला तुम्ही माणूस दाखवा आणि 1 रुपयाचं नाणं घेऊन जा माझ्याकडून. तुम्ही नावं ठेवीत नाही असं? सगळे लोक नावं ठेवतात. आता कीर्तन केलं, लोक म्हणणार हा बदली तर आले होते, राम महाराज आले असताना काय कीर्तन झालं, आता मी काय बारूड केलं काय? पण लोकांना नावं ठेवणार. आता उशीर झालाय, 9:15 मी संपवणार आहे, आधीच सांगितलंय मी. लोक म्हणणार चांगलं झालं, पण 15 मिनिटं लेटच घेतलं, कीर्तनच मिळत नसून. लोकांना नावं ठेव नसते वरबडे का, कसंही वागा तुम्ही. महाराज जिथं देवाला लोकांनी सोडलं नाही तिथं आपल्याची काय कथा. म्हणून वंचना करीते जन दुष्ट नष्ट. पण खरं सांगू, मुख्य श्रेष्ठ वंदितात. बाकीच्याने भागाराने ठेवू द्या नाव, पण मोठमोठे व्यक्ती त्यांचं वर्णन करतात. कोण? कृष्ण गुरु संदीपान पूर्ण ब्रह्मदावी आले. कृष्णाच्या
कृष्ण सांदीपानी ऋषींकडे गेले शिकायला. 64 दिवसात 64 कला शिकले. पहिल्या दिवशी गेले पकवाज लावला लागले वाजवायला. दुसऱ्या दिवशी गेले स्वर लावला लागले गायन करायला. तिसऱ्या दिवशी फेटाच बांधला लागले कीर्तन करायला. चौथ्या दिवशी गेले आणि पाककला शिकले. स्वयंपाक कला शिकले. स्वयंपाक शिकायचा असतो. आईच्या पुढे बसून सासूच्या पुढे बसून स्वयंपाक शिकावा लागतो. नाही तर काही काही माता मावल्या डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला शिकावा लागतो ना. अशा सगळ्या कला शिकले 64 आणि 65व्या दिवशी निघाले. गुरुवर्य येतो 64 कला शिकलो. काय मनात आलं कृष्णाच्या. थोडं पुढे गेले आणि पुन्हा माघारी आले आणि महाराज पायच धरले. ऋषींनी विचारलं आता काय राहिलं. गुरुवर्य 64 कला शिकलो पण या देहाला कृष्ण का म्हणतात याचं अजून मला ज्ञान नाही. सांगा ना काय कृष्णाचं कार्य आहे. मी कृष्ण आहे का कृष्ण आहे याचं कार्य सांगा आणि मीच का करावं अशी मला माहिती द्या. स्वची ओळख विचारायला कृष्णाला सुद्धा बोला सद्गुरूंकडे जावं लागतं. म्हणून कृष्णे गुरु संदीपान पूर्ण ब्रह्मदावी गेले. महाराज रामप्रभू सुद्धा वशिष्ठाकडे गेले. सांगा ना रामाचं कार्य काय. कोणाला म्हणतात राम. महाराज रामासारखा राजा नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही आणि रामासारखा मित्र नाही. 5 अंगाने राम सांगता येईल. हे 22 तारखेचं चिंतन होतं आपलं उगं दिलं सांगून ऐका. आणि ऐका मोठमोठ्या लोक व्यक्तींनी वर्णन केलंय सद्गुरूंचं. म्हणून मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते इंद्र चंद्र देव ब्रह्मादे करुणी संशयाचे श्रेणी छेदेते ना विठोबा रखुमाई 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 कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर बरोबर 20 ते 25 मिनिटं टाइम आहे. 9ला नाही 9 वाजून 15 मिनिटाला. अगोदरच बोल. अगोदर बांधून घेतलं मग बरं असते. अगोदर बांधून घेतलं मग बरं असते. कशात नंतर झालं चालेल सांगतो. नाही तर मग काल्याच्या दिवशी तारंब नको. ऐका सद्गुरू तारतात. कोणाला तारलं एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. अनेक सद्गुरूंची भक्ती करणारे या संप्रदायामध्ये साधू होऊन गेले आणि त्याने निष्कामतेने सद्गुरूंचे निष्ठावानाने भजन केलं आणि सद्गुरूंनी त्यांना तारलं. असे कोणकोणते सद्गुरू आहेत आणि असे कोणकोणते भक्त आहेत की त्यांना तारलं. तर एक भक्त आहेत, 2 भक्त आहेत. ते श्री क्षेत्र काशी या ठिकाणी राहत होते. काय त्यांचं नाव. वडिलांचं नाव कबीर आणि मुलाचं नाव कमाल. पिता पुत्र राहत होते. काय करायचे. पवित्र तुळशीची माळ गळ्यात, पांडुरंगाची अखंड वारी आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी भाव सद्गुरूच्या रूपानं. एक दिवस काय झालं. त्यांची साधना पाहून साक्षात विश्वमाऊली ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, परिसा भागवत, आरणभिटीचे सावता महाराज, तेरडुकीचे गोरोबा काका, परळी वैद्यनाथ जगन्मित्र नागा सगळे साधू संत मांदियाळी कबीराच्या घरी आले. तव एक कोणी अवसरे मिळवणी संत मांदे बरे तीर्थवाशी सत्वरी घरी आले कबीरांच्या घरी आले. आणि मग कबीरांनी काय केलं. घाले संतासी आसने बसायला टाकलं. पाणी दिलं कमाल आणि कबीरांनी. दिल्यानंतर कबीरजी विचारतात बरं आहे ना तब्येत पाणी. कारण जे लोक चालून येतात तीर्थयात्रा करून येतात त्यांना एकच प्रश्न विचारायचा. भागले ती देवा माझा नमस्कार घ्यावा. तुम्ही भागले आला दमून आला आता माझा नमस्कार घ्यावा. पण लोक पंढरपूरवरून आलेले वार करायला विचारित नाही तब्येत पाणी कशी. मग येताना बिस्किट पुढे किती आणले. लोक अरे विचार तब्येत पाणी कस काय. एखादा तर त्या परतीच्या वारीला विना फुटला त्या सासवडच्या घाटात तर त्याने त्या विण्याच्या त्या पोकळीत नाही का त्यात सफरचंद भरून आणले होते. ऐका लोकाला गोळा करायचा लय नाद लागला. मी तुम्हाला सांगत होतो. ऐका विचारलं बरं आहे ना तब्येत. माऊली म्हणले हो. कुठून आले. म्हणले दक्षिणेतून आलो. आता कुठे जायचंय. आता उत्तरेत जायचंय. मग आता तुम्ही काय करा. दमून आले. आता अन्नप्रसाद तयार होईपर्यंत तुम्ही गंगेवरती स्नान करून या. पण तुम्हाला जेवायला काय आवडतं. जो मनुष्य जेवायला आला ना त्याला विचारायचं तुम्हाला काय आवडतं.
आपल्या मनाचं करीत नाही जावं माणसाने. तुम्हाला काय आवडतं, नाही तर आपण करतो मिरचीन ठेचार, त्याला काय आवडतं विचारित जा. मग माऊली ज्ञानोबाऱ्यांना विचारतात कबीरजी काय आवडतं, तर माऊली म्हणतात माझी नजर मिष्टान्नावरी, मला गोड खावडते, पण काय पूर्ण गर्भा करून घालावे त्वरित. पूर्ण गर्भ ज्याचा भरलाय तो पदार्थ घाला. कोणचा पदार्थ? तुम्ही स्वयंपाक करीता का काय? अरे काय मी यांच्याकडे बघत होतो तरी तुम्ही सांगा, लय अवघड आहे. आता मला वाटलं भांडीच घाशी देत, पण स्वयंपाक बी करावा लागतो. ऐका पुरणपोळी मग पूर्ण गरबा करून घालावे तर माऊली तुम्ही या आता स्नान करून. स्नानाला गेले मग इकडे पत्नीला कबीरजी सांगतात अगं ऐक काय माऊली ज्ञानोबर आलेत स्वयंपाक कर. मग महाराज तिने पहिला डबा उघडून पाहिला. डबा कशाचा हो? हरभऱ्याच्या डाळीचा शिजाय घालायला लागते ना हरभऱ्याची डाळ. तुम्ही हात म्हणा मला, हरभऱ्याची डाळ शिजायला घालावी. मारा डबा उघडून पाहिला तर डबाच रिकामा. दुसरा डबा म्हणले जाऊ दे डाळ नसेल तर मग कणिक तरी तिंबू. मग गव्हाच्या पिठाचा डबा पाहिला तोही रिकामा. सगळे डबे रिकामे. पतींना आवाज दिला ऐका काय घरात स्वयंपाक करायला सामुग्रीच नाही, तुम्ही काय करा गावात जा आणि एखाद्या वाण्याकडून उधार घेऊन या. ते म्हणले अगं पाठीमागच्याच आठवड्यात सगळ्या वाण्याकडून आणलंय, त्या दिवशी तर शेजारच्या गावात गेलो होतो तिकडून बी उधार आणलंय, मला नाही वाणी आता दारात उभं करणार. तूच एक काम कर काय शेजारणीकडे जा आणि एवढे साधू संत जीवतील एवढंच मागून आण. ते म्हणले जसं तुमचं झालंय ना तसंच माझं झालंय, मी बी शेजारणीकडून मागून आणलंय. मग पत्नीच ती महाराज काय पत्नी सद्गुरूंची ऐका. तिने सांगितलं माझ्याकडे एक आयडिया आहे. काय तुम्ही काय करा कमालाला बरोबर घ्या आणि तुम्ही जा. कुठं? अन्न विकत घ्यावया बाजारी, परिद्रव्य नाही आपुले पदरी, पुत्राशी घेऊन बरोबरी, जावे चोरी करावया. तुम्ही कमालाला घ्या आणि आपल्याकडं सामुग्री आणण्याकरता द्रव्य म्हणजे पैसे नाहीत, तुम्ही चोरी करून आणा पण साधू संताला जेवायला घाला. महाराज पत्नीने काय केलं नाही ऐकलं आता जसे ऐकत आहेत तसंच ऐकलं. आणि मग महाराज मग काय निघाले चोरी करायला. कमालाला घेतलं पण बरोबर काय काय घेतलं. घेऊन समशेर हाती, घेऊन पहार हाती, पहार घेतली आणि समशेर नाम तलवार घेतली. कशाला? हे चोरी करायला दोन साधनं लागतात, पहार आणि समशेर. कोणाला लागत असेल तर ऐकून ठेवा. पहार आणि समशेर लागते. घेऊन निघाल्यानंतर काय केलं? पहार होती पहार, त्या वाण्याचं भिताड फोडलं कमालने आणि कबीरांनी. भिताड फोडलं आणि कमालजी आत गेले बरोबर पाहिलं तर काय हिरे माणिक मोती. मारा हिरे माणिक मोती पाहिले. आपण का तिथं असतो आपण डोळे चांदी सारखे केले असते म्हणजे पांढरे केले असते, पण ते कमालजी होते. कमालजी म्हणले हे मला आपल्याला लागत नाही. पुढं गेलं आणि काय केलं? हळदी हिंगे जिरे लवण सर्व शाखा पात्रे घेऊन, संताशी पाहिजे जितुके अन्न तितुकेची बाहेरी दिधले. ऐकताय तुम्ही सगळेजण? जेवढं संतांना पाहिजे तेवढंच बाहेर दिलं. आपल्यासारखं नाही पंक्तीत बसल्या पप्याच्या आईला थोडी बुंदी घेऊन जायची, घरी घेऊन जातात लोक. ऐका संताशी पाहिजे जितुके अन्न तितुकेची बाहेर दिले. काय म्हणतात महिपती महाराज? तेवढंच बाहेर दिलं. निघाल्यावर आले कबीरजींकडे. म्हणले चालायचं का? कबीरजी म्हणले हो चालायचं. म्हणले थांबा एक काम राहिलं. काय? म्हणले तुम्हीच मला शिकवण दिली. काय शिकवण दिली? कमालजी म्हणतात माझ्या वडिलांनी मला शिकवण दिली. काय? 3 गोष्टी केल्या का मनुष्य नरकात गेलाच. कोणत्या 3 गोष्टी? रणी पाठी लागता, की दूषितपणे चोरी करता, नांदत्या घराशी आग्नी लाविता, परी नरकी आघोरी पडेल तो. 3 गोष्टी केल्या. कोणत्या? एखादा रणांगण सोडून पळत असेल त्याला पाठी मागून वार नाही करायचा. का? त्याने अगोदरच पाठ दाखवली म्हणजे तुमचा विजयच आहे ना, मागून कायला वार करायचा. आणि रणांगण गाजवणारच त्याला म्हणतात ना रणिनी गता शूर न पाहे माघारी. त्याने मागं पाहिलं का त्याचा अविजय आहेच ठरलेला, त्याच्या मागं नाही मारायचं. रणांगण सोडून जायला मारायचं नाही. अजून की दूषितपणे चोरी करता. एखादं कुटुंब झोपलंय त्या कुटुंबात चोरी करायची नाही, वडिलांनी सांगितलं. 3री गोष्ट नांदत्या घराशी आग्नी लाविता. एखादं गुन्ह्या गोविंदाने कुटुंब नांदतय ना तर त्या घराला आग्नी नाही लावायचा. आग्नी नाही लावायचं म्हणजे पेटून द्यायचा असा त्याचा अर्थ होत नाही. मग भांडणं नाही लावायची. आणि ह्यांच्यापेक्षा तुम्हाला लय ना दे भांडणं लावायचं. तुझी सुनाशीन तुझी सुन तशी दिली भांडणं लावून. ऐका भांडणं नाही लावायची नांदत्या घरात. या 3 गोष्टी केल्या सावधान त्याला नरकातच जावं लागतंय. म्हणून कमालजी म्हणतात मला हे वडिलांची शिकवण आहे. आपल्याला चोरी करता येणार नाही म्हणले मग वाण्याला उठवावं लागल. वाणे महाराज चांगला जाडजूड
झोपला होता बाजव पालथा आणि घोरत होता डरावडोर. तिथं कमालजी गेले आणि कमालजी म्हणतात, वाणी बुवा, ओ वाणी बुवा उठा. वाणी म्हणले, सकाळ झाली काय? नाही सकाळ नाही झाली म्हणले, आम्ही आलोय. कोण तुम्ही? आम्ही कोण? आम्ही दोघे तस्करजन, तुमचे फोडिले मागून दुकान, जातो सामग्री घेऊन आणि तुम्हा कारण कळू द्या. म्हणले मी एकटाच नाही, अजून येत माझ्या बरोबर एक, आणि आम्ही दोघं तस्करे. का आले इथं? म्हणले आमच्या घरी साधू संत आले, आमच्या घरी काहीच नव्हतं, त्यांना घेऊन चाललोय, निम्म पुण्य तुम्हाला लागल. येऊ का आता? आता असं म्हणलं तू येऊ का म्हणल? येऊ जा म्हणला. जा म्हणलं. महाराज शेजारी काठी होती, काठी उचलली कमालजींच्याच मागं लागले. कमालजी पुढं पळतात, तो वाणी मागं पळतोय. महाराज कमालजी म्हणतात, ज्याचं करावं भलं ते म्हणतंय माझंच खरला का तुझं भिताड फोडलंय, शिवून घे म्हणतोय तो आमच्याच मागं पळतो. महाराज पण कमालजी इथून मानेच्या वरचा भाग बाहेर गेला, हात थोडे बाहेर गेले. कबीरजी ओढणार. महाराज जसा चक्रव्यूहात अभिमन्यू सापडावा ना तसे कमालजी सापडले आणि त्या वाण्याने पाय धरले. आता महाराज वारकऱ्याची ताकद कुठपर्यंत हो? वाणी चांगला खाऊन पिऊन दष्ट झाला होता, तो जोर लागा की हैशा. महाराज कमालजीला ओढतायत आणि वर कबीरजी वाढतात, पण शेवटी ताकद चालली नाही. कमालजीला वाटलं विजय या वाण्याचाच होईल. वडिलांकडे पाहून कमालजी म्हणतात, पिताश्री ऐका, काय साधू संत आपल्या घरी आल्यात, मला नाही वाटत हे माऊली कधी आपल्या घरी येतील. आता काय करा, सामुग्री दिली, स्वयंपाक घरी जाऊन करा. तसे जाऊ नका. येताना आपण समशेरन पार आणली होती, पारीने भिताड फोडलंय, पण समशेर तलवारीचं सेवा करायची राहिली ना, तिच्या बी हाताने काहीतरी सेवा हो द्या, तिचं कार्य निष्फळ नका ठरू द्या. घ्या समशेर हाती आणि कापा माझ्या मानेपासून शिर आणि शिर घेऊन घरी जा. असं म्हणल्यावर महाराज कबीरजीच्या डोळ्यातच पाणी आलं. वा काय पोरग जन्मा आले. मने बा तो दैवागळा, जन्मा येऊन श्रीराम जोडेला, उद्धार केला वंशाचा. तू वंशाचा उद्धार केला. वा काय पोरग जन्माला आले. साधूच्या जेवणासाठी स्वतःचा जीव बलिदान द्यायला तयार झालं. वा आणि रडायला लागले. कबीरजी रडणारे पाहून कमलजीने बायाच मागं सारल्या. अहो अशा काळात तुम्ही रडताय, माया ममता धरालं म्हणी तरी निज सत्वाची होईल हानी. चोरीची माता कोणी संत सदनी न बैसती. त्यांनी चोरीची गोष्ट ऐकल्याच्या घरात बसतील का? निघून जातील. मग विनमुख गेली या तिथी नेई सुकृताची संपत्ती. आपलं सगळं सुकृत जाईल. जा मी सांगतोय तसंच करा म्हणले. वा कायच पोरग तयार आहे, माझ्यापेक्षा एक अक्षर जास्त शिकलंय पोरग. म्हणले कापा. मग समशेर घेतली, मानेपासून शिर कापलं, घरी घेऊन आले. एका हातात शिर आणि एका हातात सामुग्री. आले आले आई दारातच वाट बघत होती, आता सामुग्री घेऊन येतील. आल्या त्या मातेने अगोदर शिर पाहिलं. काय म्हणत असो माता? ऐका, ती माता म्हणते, वा नक्कीच हे पोरग तुम्हाला चोरीत बाधा आणत असेल म्हणून तुम्ही त्याचं शिर कापलं. ठेवा 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 टोपल्या खाली झाकून. महाराज टोपल्या खाली झाकून ठेवलं ना, आईने स्वयंपाकाला लागली. काय आई असेल हो तयार? महाराज एकापेक्षा एक तयार आहे संत. महाराज स्वयंपाकाला लागले आणि इकडे काय झालं, त्या राजाने केला ना शंखध्वनी, लुटलं लुटलं सगळं नेलं. आता काय नेलं होतं? 2-4 साधू संत जेवतील एवढंच नेलं होतं. पण आता लोकाला आहे ना तेल मीठ लावून सांगायची सवयच लागली बघा. लुटलं म्हणला, बातमी गेली राजाकडं. राजा म्हणला ज्याने कोणी चोरी केली त्याला सुधावर द्यायचं. आता हे वाणी म्हणला आधीच मेलं आणि याला काय सुधावर द्यायचं. पण आता राजा बी येड्या हळदीचाच होता. त्याने ऐनमध्ये भागावर सूर रचला आणि कमालजीला सुधावर लटकवलं. इकडं काय झालं, इकडं पत्नीने सुंदर स्वयंपाक केला, पंक्ती बसल्या. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचं होणार. माऊली म्हणले हो. ते मगाशी जे लुडबुड करणारं पोरग कुठे, पाणी काय देतंय, बसाय काय टाकतंय, पाय काय दाबतंय, त्याला बोलवा जेवायला. कबीरजी म्हणतात पोरग थोडस खेळाडू आहे, ते बाहेर खेळायला गेले, तुम्ही घ्या जेवून माऊली, तुम्हाला उशीर होईल. महाराज माऊली जेवायला बसले आणि कबीरजी वाढतात. पोटभर जेवण झालं, हात धुतला आणि माऊली ज्ञानोबराय म्हणले वा मुक्ताईने जसे मांडे केले होते ना त्याचीच आठवण आली. वा काय जेवण झालं. आणि माऊली म्हणले अन्नदाता सुखी भव. दोघांनी हात जोडले उभयंताने, या आता. आणि माऊली निघाले. वारकरी निघाले, दिंडी निघाली, पालखी निघाली. तर घरात थांबू नये, 4 पावलं त्यांना वाट लावा, पुण्य मिळतं. नमो तीर्थ पण ते चालती तयाशी येती बोलवी तर त्यांशी नमो बोलवण करावे. तुम्ही नुसती पुरींचीच बोलवण करीता, साधू संतांचे बी बोलवण करावं. पुरीला आणाय जाते 2दा-3दा, त्यांच्याकडे गाडी नसते ना 4 व्हीलर. आणाया जायचं, निवूनच सोडवायचं. पण महाराज साधू संतांची बोलवण करायची. दिंडीला वाट लावायला जायचं. दिंडी जाते ना हे गावातून, दिंडी जाते, दिंडीला वाट लावायला जायचं. दिंडीची वाट नाही लावायची,
नाही तर लोक तुम्ही म्हणता महाराजांनीच सांगितलं वाट लावायचं. मग एका दिंडीच्या 2 दिंड्या, 2च्या 3, 3च्या 4. आमच्या शेजारी एक गाव आहे, 5 दिंडे आहेत त्या गावात. आता काय सांगावं, 5ही दिंड्यात मला कीर्तन करावं लागतं. त्यांना म्हणत असतो तुम्ही एकाच ठिकाणी मुक्कामाला ठेवा, म्हणजे मला एकच कीर्तन करायचं. ऐका, वाट लावायला निघाले. निघत असताना काय झालं, तव एक झाला चमत्कार. काय झालं, माऊली ज्ञानोबा ऐन मध्यवर्ती त्या प्रवेशद्वारापाशी गावाचे आले. आणि मग काय झालं, अद्भुत चमत्कार झाला. काय, माऊली ज्ञानोबा म्हणतात, कबीरजी हे काय झालं. कबीर अशी पुसती साधू संत, आमाशी नमस्कारी प्रेत, आणि शिर नसता कुडियात प्राण कैसे ठेविले. म्हणजे ह्या कुडीच्या शिर नाही तरी हे प्रेत आम्हाला नमस्कार कस काय करते. कबीरांकडे पाहून माऊली ज्ञानोबा विचारतात, कबीराशी पुसती साधू संत, आमाशी नमस्कारी प्रेत, शिर नसता कुडियात प्राण कैसे ठेविले. कुटोनी गेले या तारा, कैसा वाजेल ब्रह्मविना, तेवी प्रेताशी देखुनी चेतना, वाटे मना विपरीत. सत्वर तोडता वृक्ष तोडता सत्वर गती, शाखा कैशा टवटवती. म्हणले या विण्याच्या तारा तुटून गेल्या, विना वाजल का बाबा. विना नाही वाजणार, ते तुन होईल. वाजणार नाही. झाडाचं खालून तोडल्यावर झाडाचे पानं टवटवीत राहतील का, राहणार नाही. तेवी प्रेताशी देखोनी चेतना, वाटे मना विपरीत. कस काय झालं बो हे कबीर. कबीरजी मग हात जोडून ती अवसरी, कबीर संतांशी विनंती करई, जैसा पडला भीष्म शरपंजरी, प्राण देही रक्षिले के. माऊली असं काही नाही की शेवटी प्राण निघून गेले मनुष्य जगत नाही. ऐका ना, ते भीष्माचार्य ज्यावेळेस 144 बाणाच्या शय्येवर पडले त्यावेळेस 22.5 दिवस त्यांनी यमाला उशाला बसून ठेवलं होतं. का बसून ठेवलं होतं हे काही एका कीर्तनात सांगण्यासारखं नाही, पुढच्या कीर्तनात सांगा. ऐका, मानले सांगतोच. आता तुम्ही म्हणाल येत नसेल, त्यावेळेस दक्षिणायन चालू होतं, उत्तरायण चालू व्हायला 22.5 दिवस टाइम होते, तेव्हापर्यंत बसून ठेवलं. प्राण देही रक्षिले की. माऊली म्हणले हो रो, प्राण राहू शकतात. ऐका ना माऊली, काय ना तरी जटायु गांजिता रावणे, प्राण व्याकुळित यातने, परी घ्यावया श्रीराम दर्शने, प्राण देही रक्षिले के. रामा, तुझ्या पत्नीला म्हणजे सीतेला या रावणाने हरण करून नेलंय, हा निरोप सांगायला जटायूने प्राण ठेवलेच ना. माऊली म्हणले हो. ऐका माऊली, काय निरोप सांगावया अर्जुनाजवळी, अभिमन्यू पडला रणमंडळी, धैर्य धरून ती वेळी, प्राण देही रक्षिले की. अभिमन्यू पडला त्यावेळेस अर्जुन जवळ येत नाही तोपर्यंत प्राण ठेवले ना. का ठेवले, अर्जुनाला निरोप सांगायला. काय रडता रडता अभिमन्यू सांगतोय, पिताश्री काय या क्षत्रियाच्या कुळात आलो, रडणं स्वाभाविक नाही, पण का रडतोय. मरायचं दुःख नाही हो, पण जाता जाता त्या दुःशासनाने मला लात मारली त्याचं दुःख वाटतंय. अर्जुन म्हणले काळजीच नको करू, उद्याच त्याचा काटा काढतो. हा निरोप सांगायला अभिमन्यूने प्राण ठेवले ना. माऊली म्हणले हो. मग तैसाची वैष्णव होता तस्कर, तसाच हाता हा वैष्णव तस्करे. मग तुमचे पायी हेत थोर, एकदा करावा नमस्कार, म्हणून प्राण ठेविले, कैसे प्राण ठेविले, आईसे प्राण ठेविले. तुम्हाला नमस्कार करावा म्हणून प्राण ठेवले. माऊली म्हणले हो. मग तो तस्कर होता तरी कोण, मग कबीरे सकळ वर्तमान सांगितले संताची. जोपर्यंत विचारत नाहीत माऊली तोपर्यंत नाही सांगितलं, विचारल्यावर सांगावा. नाही तर लोक ना विचारायच्या आधीच सांगतात. घरात गेलं ना सुरूच होतोय, हे बघा माझ्या पुरीचा अल्बम, हिचं लग्न इथं झालं, बोरला पाणी घेतलं. अरे थांब जरा, नेर होऊ दे आधी, पाणी तर दे मग सांग. लोकांना ना बिन विचारता सांगायचा नाद लागला. ऐका, आणि मग कबीरे सकळ वर्तमान सांगितले संताची. मग सांगितलं. असा राग आला माऊलीला. आम्ही मागितले नसता भोजन, कबीरायसा सगुण बाळ मारून कैसा टाकीला. आम्ही काय तुमच्या घरी आलो का जेवण द्या म्हणून, आणि तुम्ही खुशाल पोरग मारून टाकलं. काय म्हणावा तुम्हाला. एवढं मानल्याबरोबर कबीरजी काय म्हणतात. कबीरजी म्हणतात, ऐका थोडं वरच्या स्वरात घेतो, तिकडे डीजे लागलाय. काय, जरी म्या कमाल मारला नसता, तरी तो काही अमर झाला असता, आणि ऐसी ऐकोनी या वार्ता संती कृपा उपजली. एवढाच निरोप ऐकला. काय, मी जर कमाल मारला नसता तर तो काय अमर व्हायला आला होता का. अहो जाऊ दे ना, तुमच्यासारख्या साधू संतांच्या जेवणाच्या तरी कामाला आला म्हणून मारला. माऊली म्हणले काहीच आई असेल, काहीच बाप असेल, काहीच पोरगा असेल, म्हणले माझ्यापेक्षा यांचा अभ्यास 2 पावलं पुढंच आहे. माऊली म्हणले ज्येष्ठ होते बरं का कबीरजी माऊलींपेक्षा. माऊली म्हणले वा. मग संती कृपा उपजली. मग कृपा उपजली आणि मग माऊली ज्ञानोबा म्हणतात, कबीर कांतेची पुसती साधू संत, आमाशी दाखवावी शिरानोनी त्वरित, आईसी ऐकोनी या मात, धावत गेली मंदिरा. मंदिरा म्हणजे घरात.
आईच महाराज ती तुका म्हणे माता वाहे तान्हुल्याची चिंता माय बाळकाशी जीव भाव वेची तैशी आईशी कळवयाची जाती करीला भावीन प्रीती आई माझी नाही नाही इथं नाही म्हणत ते कसं आहे तुमच्या संगतीने होतंय ते ऐका आणि आई महाराज पळतच गेली घरी टोपल्या खालचं ते पोरग उचललं ते शिर उचललं धावत आले निज पुत्राचे मस्तक घेत संतापाशी आणले त्वरित पाहुनिया होती सद्गतीत दयावंत ते समयी अगोदर कृपावंत आणि कृपेला जोड लागली दयेची मग काय महाराज निज पुत्राचे मस्तक घेतलं आणि माऊली ज्ञानोबराय म्हणतात ते सोय लावलाय ना खाली घ्या सोय म्हणल्यावर आता राजा महाराज तुम्हाला सांगितलं येडे हळदीचा होता मला काय झालं तरी सोय खाली घेणार नाही लोक म्हणले का खाली घे ते माऊली ज्ञानोबराय आहेत तुम्हाला कोण माऊली ज्ञानोबराय ते पैठणून आलेले म्हणले हो म्हणले मेलेले पितर जेवाय घातलेले हो म्हणले स्त्रीचा पुरुष केलेले हो म्हणले रेड्याच्या मुखातून वेद बोलवलेले म्हणले हो म्हणले घ्यावाच लागन खाली नाही तर मी वर आणि प्रेत खाली घ्या खाली घ्या महाराज सोय खाली घेतला आणि मग काय महाराज संत माऊली ज्ञानोबरायने धडावरती शिर ठेविता तो अद्भुत झाला चमत्कार काय झाला चमत्कार संते मस्तके ठेविला कर सावध झाला कबीर पुत्र उठोन या सत्वर घाले नमस्कार संताशी जसं झोपेतून पोरग उठावं तसं कबीरजींचे पुत्र कमालजी उठले आणि माऊली ज्ञानोबरायांना दंडवत घातला या संपूर्ण काशीवासी यांनी पाहिलं वा एकदा का सद्गुरूंना अनन्य झाला रे झाला का मेलेला असो नाही तर प्राण गेलेला असो सद्गुरू त्याला तारतात मग काय केलं तत्वमसी आईसी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला या बोधावरती माऊली ज्ञानोबरांनी कबीरजींना कमालजींना मोक्ष देऊन टाकला आणि त्या दोघांचा उद्धार केला सद्गुरू आपल्या जीवनात आले तर सद्गुरू तारतात अशा सद्गुरूंना आपण एकनिष्ठ झालं पाहिजे